दिवसापासून ह्या सगळ्या बातम्या देखील बघतोय. शेवटी महाराष्ट्राच्या विकासात्मक जडणघडणीमध्ये त्यांचा देखील मतदारसंघ येतो. त्यांना देखील वाटत असेल की त्यांच्या मतदारसंघामध्ये असलेल्या नगरपालिका असतील किंवा झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रश्न असतील किंवा MIDCचे प्रश्न असतील हे सुटले पाहिजेत, म्हणून मंत्र्यांकडे गेलं पाहिजे. तसंच काही प्रश्न हे शासन स्तरावरचे तातडीनं सुटले पाहिजेत, म्हणून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतली असेल. हा UBTचाच प्रश्न याच्यातला भाग नाही. जे महाविकास आघाडीतले पक्ष आहेत त्याच्यातला कोणी जरी ताकदीचा नेता आमच्या पक्षामध्ये येणार असेल त्याचं आम्ही नक्की स्वागतच करू ना. माजी राज्यमंत्री सावजी सुबोध सावजी यांनी त्यांचं पेन्शन जे आहे 1 वर्षाचं ते म्हटलेलं आहे की बाबा आता सद्यस्थितीत फायनान्शियल बर्डन नको म्हणून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. एक जनसामान्य नेता म्हणून नाही, चांगली गोष्ट आहे ना. चांगली गोष्ट आहे. तुम्ही सुद्धा या भूमिकेला नाही, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला मी एक साधं म्हणजे आता उदाहरण म्हणून देतो की आता पूर्ण MMR रिजनमध्ये फिरताना माननीय एकनाथ शिंदे साहेब देखील EV व्हेकलनं फिरत आहेत. आपल्याला कदाचित असं वाटलं असेल की मोदी साहेबांनी आवाहन केलं म्हणून आम्ही आरंभशूरपणा करून पहिले 2 दिवसच EV व्हेकलमधनं फिरू. आज देखील मी EV व्हेकलमधनं झालेलो आहे. त्याच्यामुळे शासनाच्या आर्थिक जो बोजा आहे तो कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळेच काम करतोय आणि त्याच्यामध्ये सुबोधजींनी हा जर निर्णय घेतला असेल तर तो कौतुकास्पद आहे. मी परवा देखील सांगितलं की सिक्युरिटीसाठी जेवढे आवश्यक गाड्या आहेत त्या आम्ही सगळ्या EV घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे कुठेही प्रदूषणाचा प्रश्न उद्भवत नाही, कुठेही डिझेल पेट्रोलचा प्रश्न उद्भवत नाही आणि मुंबईसारख्या MMR रिजनमध्ये फिरताना प्रदूषण कमी करण्यासाठी देखील त्याचा हातभार लागतो. हिंदी में यही काफिला आप कोकणाची विधान परिषदेची जागा जर राष्ट्रवादीला सुटलं तर रायगडचं पालकमंत्री पद जे आहे ते शिवसेनेला मिळेल अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे. तर याच्या बाबतीमध्ये मी सुरुवातीलाच सांगितलं की या सगळ्यामध्ये निर्णय घेणाऱ्या 3 व्यक्ती आहेत. त्याच्यामध्ये शिवसेनेचे प्रमुख म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, देवेंद्रजी आहेत मुख्यमंत्री म्हणून आणि भाजपाचे नेते म्हणून, आणि सुनेत्रा वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार राष्ट्रवादीच्या. ते निर्णय घेतील. राजापूरच्या मुद्द्यावरती सुद्धा राजापूरच्या वाळूच्या मुद्द्यावरती काय संदर्भात नेमकी काय कारवाई झाली काय त्यामध्ये? नाही, राजापूरच्या वाळूच्या संदर्भामध्ये मी काल ती पूर्ण क्लिप ऐकली स्थानिक आमदार किरण भैया सामंत आणि चॅनलवरची. त्याच्यामध्ये त्यांचं स्पष्ट भूमिका अशी होती की एक पाटी वाळू घेऊन जाऊन जर इंदिरा आवासमधलं घर होणार असेल, एक पाटी घेऊन जाऊन जर गरिबांची घरं होणार असतील, पावसामध्ये ती डॅमेज झालेली आहेत, त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की मी आमदार म्हणून जेव्हा जनता दरबार घेतला होता त्यावेळी अशी तक्रार केली होती की सक्शन ड्रेजर लावलेला आहे, फार मोठे पंप लावलेले आहेत आणि म्हणून ती वाळू धंद्याची भूमिका जी होती त्यांनी मांडली होती. परंतु त्यांना ज्यावेळी हे कळलं की इंदिरा आवासमधली घरं बांधण्यासाठी आणि 2-2, 4-4 पाट्या घेऊन जात आहेत, त्यावेळी त्यांनी असं वक्तव्य केलं की याला दंड लावू नये, ही त्याच्यामागची त्यांची भूमिका होती. आणि जे काही ट्रक म्हणून दाखवला गेला, म्हणजे ट्रक भरलेला आहे, ट्रकामध्ये वाळू भरलेली आहे, मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तो त्याला आपण काय म्हणतो छोटा हत्ती हा जवळजवळ 20 ते 22 कुटुंबांनी एकत्र येऊन 4-4 पाट्या त्या भरलेल्या होत्या आणि ते देखील जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जे असं दाखवलं जातं आहे की दंड मी भरेन म्हणून त्यांनी सांगितलं, हा सामाजिक कामाचा एक भाग आहे. गरीबातला गरीब माणूस ज्यावेळी इंदिरा आवासचं घर बांधतो आणि पावसाच्या अगोदर त्याला वाळू नसते, या चांगल्या भावनेनं त्यांनी वाळू घेऊन जा म्हणून सांगितली. परंतु जे काय वातावरण तयार केलं जातं आहे की महसूल बुडवला, त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी असतात, मी अगदी आव्हानात्मक सांगतो की वाळू धंद्यामध्ये, हातपाटीच्या वाळू धंद्यामध्ये पालकमंत्री म्हणून मी असेल किंवा माझे मोठे बंधू किरण सामंत असतील, यांनी 1 रुपयाचा जरी गैरव्यवहार केलेला असेल तर आम्ही वाटेल ती राजकीय किंमत मोजायला तयार आहे. परंतु सर्वसामान्य दारिद्र्य रेषेखालची लोक ज्यावेळी इंदिरा आवासमधनं घर बांधतात आणि त्यांना वाळूची आवश्यकता असते, म्हणून त्यांनी आमदार म्हणून सांगितलं की 2-4 पाट्या जर लागणार असतील तर घेऊन जा आणि त्याला जर दंड होणार असेल गरीब लोकांना तर तुम्ही भरण्यास तयार आहे. परंतु त्याचं असं वेगळं वातावरण तयार करण्यात आलं की त्यांनी काहीतरी धंदा स्वतःचा वाळूचा सुरू केला, फार मोठा राजाश्रय आम्ही दिलेला आहे. तशी कुठचीही परिस्थिती नाही, हे मला पालकमंत्री म्हणून या ठिकाणी स्पष्ट करायचं. राष्ट्रवादी तुमच्या मित्रपक्षामध्ये प्रचंड कलह एक सुरू दिसून येतो. एका बाजूला तटकरे आणि प्रफुल्ल पटलांच्या विरोधात झालेल्या आणि या सगळ्या संपूर्ण प्रकरणामध्ये थेट मुख्यमंत्र्यांचीच मध्यस्थी आता दिसून येते. काल रात्री उशिरा सगळ्या नेत्यांनी एकेकांनी CMची भेट घेतलेली आहे.
नाही, मला नाही असं वाटत की माननीय मुख्यमंत्री महोदय मित्र पक्ष असलेल्या कुठच्या पक्षाच्या अंतर्गत वादामध्ये पडतील. परंतु काल देखील मी सांगितलं शिवसेनेच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निर्णय घेण्याचे सगळे अधिकार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनींना दिलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये काय चाललंय, त्यांच्या पक्षामध्ये काय कुरबुर आहे याच्यावर आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. आज समन्वय समितीची राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत हा विषय तो पक्षाची अखत्यारी घेत नाही. पहिली गोष्ट, नवी मुंबई एअरपोर्टला दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं ही शिवसेनेची 100% भूमिका आहे आणि त्याचा पाठपुरावा शिवसेना म्हणून आमचे खासदार पण करतील आणि स्वतः वेळ पडल्यास माननीय एकनाथ शिंदेसाहेब केंद्रीय नेत्यांशी चर्चा करतील. परंतु शिवसेना म्हणून दिबा पाटलांचंच नाव द्यावं ही आमची भूमिका आहे. समन्वय समितीची बैठक पार पडते त्या पद्धतीने महामंडळ विधान परिषदेच्या सगळ्या जागा आता निवडून दिल्या आहेत. त्यावर काही समन्वय समितीची बैठक नक्की पार पडणार आहे. याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये ज्या समित्या असतील, विशेष कार्यकारी अधिकारी असतील, या सगळ्या ज्या काही संख्या आहेत हे फायनलाइज करण्यासाठी ही बैठक आहे. महामंडळाचं वाटप कसं झालं पाहिजे 3 नेत्यांच्या नेतृत्वाखाली त्याच्यासाठी ही बैठक आहे. त्याच्यामुळे ती समन्वय समितीची जर आज बैठक झाली तर त्याच्यावर आमचे सिनियर नेते माननीय भुजबळ साहेब आणि बावनकुळे साहेब आपल्याशी नक्की बोलतील. कर्जमाफी संदर्भात एक माहिती समोर येते. त्यात कितपत सत्य ही माहिती सांगितली की विधान परिषदेच्या निवडणुकांची आचारसंहिता असल्यामुळे आता कर्जमाफी शेतकऱ्यांची ती रखडू शकते, तिला ब्रेक लागू शकतो. आचारसंहितेमध्ये जर असेल तर आचारसंहिता ही 1 महिन्याची आहे, मला माहीत नाही. परंतु निवडणूक आयोगाला देखील शासन विनंती करेल की हा शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे ही संधी आम्हाला द्यावी. पण ह्या निवडणुकीमध्ये नगरसेवक आणि सदस्य ते मतदान करत असतात, त्यामुळे ही आचारसंहिता अशा प्रकारची नाही, आता निवडणूक लागल्यानंतर आचारसंहिताही येणार आहे. त्याच्यामध्ये काही घटकांना जर त्रास होणार असेल तर शासन म्हणून आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करू. सर, अब हिंदी में पूरा काफिला आपका ईवी में तब्दील हो गया है और क्या कुछ संकेत देना चाहते हैं, क्योंकि आज की बैठक भी है कैबिनेट की, वो हाइब्रिड मॉडल पर चलने वाली ऐसा सुनाई दे रहा है, ऑफलाइन और ऑनलाइन मंत्री उपस्थित रहेंगे. नहीं, मैंने 4 दिन पहले भी बोला था कि देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब ने जो आह्वान किया है उसको हमारे जो नेता है, हमारे जो पक्ष प्रमुख है एकनाथ शिंदे साहब, उन्होंने प्रतिसाद देके खुद वो ईवी व्हीकल से अभी ट्रैवल कर रहे हैं. तो मैं भी शिवसैनिक हूँ. अगर हमारे नेता ऐसा डिसीजन लेते हैं तो हमारी भी जिम्मेदारी है कि हम भी ईवी व्हीकल से ही ट्रैवल करें. इसलिए मैं खुद ईवी व्हीकल में ही बैठता हूँ और जो ज़रूरत है पुलिस सिक्योरिटी की वो गाड़ियाँ कम करके वो भी जो हमारा कॉन्वॉय रहता है वो भी हमने ईवी का बनाया है. क्या ऑफलाइन भी मंत्री शरीक होंगे आज की बैठक में? तो ये तो मुझे पता नहीं है. अभी कैबिनेट होने के बाद ही पता चलेगा कि आज की जो बैठक है वो ऑनलाइन चलेगी या प्रेजेंस में चलेगी.